हॅलो, मी पल्लवी. कशा आहात तुम्ही? मी स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. रोजच्याप्रमाणे आंघोळ वगैरे केले. आंघोळ वगैरे झाल्यानंतर केस विचारत आरशासमोर उभी होते. मला आज 100% समजून आलं की मी लवकरच सजनीवरून गजनी होणार आहे. कारण की इतके केस डोक्याचे गळते तर बापरे, त्याला काय लिमिटच नाही. तुम्हाला काही घरगुती उपाय माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग तोपर्यंत माझी छुमछुम उठली. छुमछुम उठली की लगेच बोलली, आज मला पप्पांकडे जायचं आणि पप्पांशी बोलायचं. मग ठीक आहे म्हटलं, आपण पप्पांना कॉल करू. पप्पांना कॉल केल्यावरती पप्पा होते ड्युटीवरती. मग काय, त्यांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे तरी तिचं चाललं होतं पप्पांना. मग कसं तरी तिला बाहेर नादी लावलं, तिला खेळायला पाठवलं. मग म्हटली, मम्मी मला बंदूक दे, मामाला गोळी मारून येते. तर ठीक आहे, मग तिला बंदूक दिली. ती गेली तिच्या मामाला गोळी मारायला. मामा आता काय तासभर एका जागेवरती 1 मिनिटही बसून देणार नाही ती तिच्या मामाला. तर मग ती खेळत रमली. तोपर्यंत मी आले माझ्या ड्युटीवरती. माझी ड्युटी किचनमध्ये सुरू आले की मग मस्त अंडा भुर्जीची तयारी करून घेतली. मस्त कांदा कापला, टोमॅटो कापला आणि तेलामध्ये परतायला टाकला. तोपर्यंत एका वाटीमध्ये मसाले काढून घेतले आणि मसाले वगैरे, कांदा हे सर्व फ्राय करायला टाकलं. फ्राय करताना मेन म्हणजे अंडा भुर्जी करताना उन्हाळ्यात ही काळजी घ्यायची की उन्हाळ्या दिवसात अंडी हे खराब निघतात. तर एका साईडला ते फोडून घ्यायचे, कारण की खराब अंडी त्यामध्ये पडायला नको. साईडला फोडलं आपल्याला लगेच समजून. अशा प्रकारे मस्त अंडा भुर्जीची मी वाट लावली. वाट लावल्यानंतर पटकन अशी मी चपात्या करून घेतल्या. चपात्या करून घेतल्यानंतर माझं काम वगैरे असं उरकत आलं. अशा प्रकारे मी रोज माझ्या कामाची वाट लावत असते. कामाची वाट लावता अशा प्रकारे मी रोज माझ्या कामाची वाट लावते आणि दिवसभर झोपायला मोकळी होते. तर तुम्हीही माझ्यासारख्या अशीच कामाची वाट लावायला आवडत असेल तुम्हाला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. ओके, बाय.